स्वबळावर निवडणूक येणार असं म्हणतात. स्वबळाचा नारा दिलाय. नाही, स्वबळावरचा नारा याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये अलबेल नाही हे मी पूर्वीपासून सांगत होतो. स्वबळावरचा नारा काय, ह्याला दोन कारण आहेत. काँग्रेसच्या मनामध्ये ज्यावेळी आलं की आपली मुस्लिम बंधू भगिनींची वोट बँक ही उभाटाकडे डायव्हर्ट होते, तरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आणि ज्यावेळी उभाटाला मुस्लिम बंधू भगिनींची मतं पडतायत हे हिंदुत्ववादी लोकांना कळायला लागलं, त्या उभाटा देखील अडचणीत आली. त्याच्यामुळे क्रमप्राप्तीच आहे की दोघांनी सेपरेट लढणं. त्याच्यामुळे मला काही नवल वाटत नाही. परंतु फक्त त्यांनी जी एक महत्वाची गोष्ट सांगितली की महानगरपालिका त्यांचीच येणार आहे, तर मी मागचा थोडा इतिहास सांगतो. केंद्र शासन देखील त्यांचंच येणार होतं, बरोबर ना. महाराष्ट्रामध्ये त्यांचंच सरकार येणार होतं, तसंच त्यांचंच आहे ते. त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी त्यांचंच सरकार येणार, त्यांचंच महानगरपालिका येणार म्हटलं की त्यांचं काहीच येत नाही. आता शुभसंकेत आहे की त्यांनी सांगितलं आमचंच येणार, त्याच्यामुळे आमचंच येणार, म्हणजे आमचं. नाही, आता तुमच्याच माध्यमातून मी ऐकलं की स्वबळावर उभाटा लढते, स्वबळावर आता काँग्रेस लढणार आहे, स्वबळावर नाईलाजानं एनसीपीला लढावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ते आता हतबल झालेले आहेत. ज्यांचा विरोधी पक्ष नेता होण्या एवढा देखील आकडा नाही, ते आता जर सेपरेट लढले तर त्यांची अजून परिस्थिती काय होईल ते आपणच विचार केला तर बरं राहील. सर, इकडे महाविकास आघाडी आहे, परंतु महायुती बीएमसीला कसं सामोरं, महायुतीमुळे जाणं सामोरे कसं असतं? याबाबत एक 8 दिवसापूर्वी मुंबईच्या सगळ्या मंडळींना माहिती असेल, एक मिटिंग शिंदे साहेबांनी घेतली होती ना कमलेश, आणि त्याच्यामध्ये नंतर त्यांनी प्रसार माध्यमांना सांगताना स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महायुतीच्याच माध्यमातून मुंबई, बरोबर ना सावंत साहेब, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल. ते स्वतः देवेंद्रजींशी, अजितदादांशी चर्चा करतील. आणि उद्दिष्ट एक आहे की ज्यांनी 25-30 वर्ष मुंबई महानगरपालिका खणून खाल्ली